बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. कसली निवडणूक होती, त्याला इतकं काय महत्त्व देता? राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया. कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय, जाणीवपूर्वक हे वाद घडवले जातात तर माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाची आहेत का? कबूतरखान्याच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल. वाजपेयी साहेबांची भाजप होती ती या सरकारमध्ये नाही आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जी आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. आशिया चषकात पाकिस्तान विरोधामध्ये क्रिकेट खेळण्यावरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर प्रहार. सिरीजमधून पाकिस्तानला बायकॉट करावं किंवा आपण बाहेर पडावं, ठाकरेंची भूमिका. धनंजय मुंडेंनी कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौड बंगालच्या रिपोर्टची फाईल गायब केली. कृषी सचिव व्ही राधा यांची फाईल गायब केल्याचा अंजली दमानी यांचा मोठा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही फोन. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती. माळ्यांची टिकली की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चालतं, हे त्यांच्या पोटात. माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान. माळी समाजाकडून संताप व्यक्त. बाळासाहेब थोरात यांनी संग्राम बापू भंडारेंचे सर्व आरोप खोडून काढले. थोरातांकडून लाव रे तो व्हिडिओ. संगमनेरमध्ये भंडारेंनी थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ मोर्चा. पोळा साजरा करता येईना, वराह पूजन करून काय करणार? बडे मुद्देमध्ये सामान्य शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. बोईसर तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यात वायू गळती. 4 कामगारांचा मृत्यू तर 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. राज्यसभेतही ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर. ई स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देताना सर्व प्रकारच्या ऑनलाईन मनी गेमवर बंदी. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राज्याच्या राजकारणाची गुरुवारची ब्रेकिंग न्यूज होती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटीची. मुंबईच्या आणि राज्यातल्या प्रश्नांवरून ही भेट झाल्याचं सांगितलं गेलं, पण या भेटीचं टायमिंग फार महत्त्वाचं होतं. बेस्ट निवडणुकीमधल्या ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवानंतर ही भेट झाली. त्यामुळं भेटीचा हा एक बेस्ट योगायोग होता की आणखी काही, याबद्दलचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचं चित्र भलतंच इंटरेस्टिंग होत चाललंय आणि या चित्रात रंग भरतायत ते ठाकरे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या तिघांच्या दर ठराविक इंटरव्हलनं होणाऱ्या भेटीगाठी कोणते संकेत देत आहेत याचा अंदाज आपणा लावण्याचे प्रयत्न सध्या राजकीय वर्तुळासोबत सर्वसामान्यही करतात. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची तिकडी अगदी मोक्याच्या टायमिंगला एकमेकांना भेटते आणि मग त्याची ब्रेकिंग न्यूज होते. गुरुवारचा दिवस सुद्धा तसाच होता. सकाळी सकाळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान गाठलं आणि या दोघांमध्ये जवळपास तासाभराचं चर्चासत्र पार पडलं. पण ही भेट ठाकरे बंधूंच्या बेस्ट निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर झाल्यानं त्याचं राजकीय वेटेज वाढलं नसतं तरच नाही. मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची बैठक सुरू असताना माध्यमांनीही या तासाभरात अनेक नव्या शक्यतांना जन्म दिला.
पण शेवटी राज ठाकरेंनीच या भेटीमागचं राज उलगडलं. गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही महत्त्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल, टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय आहेत. एक स्कॉटिश मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे, पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं. त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही. आता या भेटीबाबत जितकी थंड प्रतिक्रिया राज ठाकरेंची होती, तितकी शांत प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या पक्षातनंही उमटली. का कोण कशा करता भेटते हे भेटणारे नेतेच सांगू शकतात मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली. दोन प्रमुख नेते भेटत आहेत, त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत. त्या दोघांमध्ये बंद दारात आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय. त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो. आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील. आजच्या भेटीपाठीमागचं कारण गणेशोत्सव आणि राज्यातला पाऊस असल्याचं सांगितलं गेलं. तरी गेल्या काही दिवसात दोन्ही ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची वाढलेली जवळीक दुर्लक्षित करता येणार नाही. या वाढत्या भेटीगाठींमुळे हाही प्रश्न निर्माण होतोय की जर ठाकरे फडणवीसांच्या जवळ येत आहेत तर मग दूर कोण जात आहे. जेव्हा राज ठाकरे वेगळे होते, दोघा भावांचं एकत्र येण्याची शक्यता नव्हती, ती गोष्ट वेगळी होती. पण त्यावेळी सुद्धा आपण मागच्या विधानसभेला बघितलं की राज ठाकरे यांच्या उमेदवारामुळं एकनाथ शिंदेच्या उमेदवारांचा लॉस झाला. त्यांना काही जागा गमवाव्या लागलेल्या आहेत कारण मतांची फाटाफूट झालेली आहे. आता हे दोघे एकत्र आल्यामुळं खरा धोका जो आहे तो एकनाथ शिंदेंना आहे. ठाकरे आणि फडणवीसांच्या जवळीकीबद्दल सांगण्यासाठी गेल्या काही दिवसातली ठराविक दृश्य बोलकी आहे. नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन असो किंवा मुंबईतलं पावसाळी अधिवेशन, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठींनी स्पॉटलाईट मिळवलं. इतकंच काय तर अगदी अलीकडे पावसाळी अधिवेशनात गमतीत का होईना पण देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना आपल्या बाजूला येण्याची ऑफर सुद्धा दिलेली. आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू. पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. तर अंबादास दानवेंच्या विधान परिषदेच्या निरोप समारंभावेळी दिसलेलं चित्र महाराष्ट्राला बरंच काही सांगून जाणार होतं. या फोटो सेशनच्या वेळी ठाकरे आणि शिंदेंचं समोरासमोर येणं हा निव्वळ योगायोग होता की कुणीही फ्रेम ठरवून प्लॅन केली होती असा प्रश्न अनेकांना पडला. या सगळ्या भेटीगाठींमध्ये फक्त सिनियर ठाकरेच नाही तर ज्युनियर ठाकरेही तितकेच आघाडीवर आहे. नेटवर्क 18च्या नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी फडणवीसांच्या केलेल्या स्वागताची चांगली चर्चाही झाली. तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या ठराविक इंटरव्हलनं झालेल्या भेटी सुद्धा सांकेतिक मानल्या जात आहेत. भाजपाने 2017च्या निवडणुका सोबळावर लढवल्यात ना, त्यावेळी कोण होतं भाजपासोबत. आणि जर सोबळावर लढवून जर भाजपा सत्तेच्या जवळपास जात असेल तर आता त्यांना काय गरज आहे, हा एक मुद्दा आहेच ना ह्याच्यामध्ये. म्हणून आज जर एक असा मेसेज दिला गेला की ठाकरे आमच्या जवळ आहेत, ठाकरे आमच्या जवळ येत आहेत, आमचे ठाकरेंचे संबंध चांगले आहेत, ते सुधारत आहेत, तर यातनं पण एक मतदारांमध्ये असा मेसेज जातो की अरे ठाकरे आणि यांचं जमतंय वाटतं. मग शिंदेंचा तिथे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शिंदेंचं त्यांची बार्गेनिंग पॉवर जी असते राजकारणामध्ये, वाटाघाटीची शक्ती ही एक फार महत्त्वाची असते. ती वाटाघाटाची शक्ती कमी करणं हे प्रतिस्पर्धी पक्षाचं ध्येयच असतं. राजकीय पटलावर ठाकरे आणि फडणवीसांची वाढती जवळीक सध्या फोकसमध्ये. 2019 सालापासून भाजप आणि फडणवीसांचे ज्यांच्याशी टोकाचे मतभेद आहे त्या राजकीय विरोधकांना जवळ करण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं. ठाकरेंसोबतच्या भेटीगाठींमधनं भाजपला नेमका कुणाला आणि काय मेसेज द्यायचा आहे. ठाकरे बंधूंचं एकत्र येणं कुणाच्या पथ्यावर पडणार आहे तर कुणाच्या तोट्यावर.
आणि ठाकरेंच्या भरतभेटीच्या कथानकाचा स्क्रीन प्ले नेमकं कोण लिहितंय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या महाराष्ट्राला पडली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.